मराठी, आवाज जनसामान्यांचा। इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरच्या कामगारांशिवाय आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात कोणाच्याही हाताला काम दिलं नाही, असा घणाघात सपकळवाडीचे प्रगतिशील बागायतदार विनोद सपकळ यांनी केलाय। इंदापूर तालुक्यात तरुणांच्या हाताला रोजगार देण्याच्या संदर्भात आमदार भरणे हे पूर्णपणे अपयशी ठरले असून इंदापूर तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची लोकसंख्या लाखोंच्या वर झाली आहे। त्यामुळे उद्याच्या 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुकीत सुशिक्षित बेरोजगार तरुण हे आमदार भरणेंना घरचा रस्ता दाखवतील, असं विनोद सपकळ यांनी सांगितलंय। पहा सपकळवाडीचे प्रसिद्ध बागायतदार विनोद सपकळ यांची जी9 मराठीला दिलेली स्फोटक मुलाखत। तुमचं नाव सांगा प्रथम मला। नमस्कार, मी विनोद सपकळ, माझं गाव सपकळवाडी, तालुका इंदापूर। विद्यमान आमदार भरणे मामा असतील, यांच्यावर सतत आरोप केला जातो की रोजगाराच्या वाटा तरुणांसाठी अजिबात उपलब्ध करून दिल्या नाहीत, काय सांगाल याबाबत? हे बघा, आता हे विधानसभेचं वारं आहे। विधानसभा मतदारसंघ 200 इंदापूर। सध्याच्या स्थितीमध्ये आता जर तुम्ही प्रामुख्याने बघितलं की 95 पासून हर्षवर्धन पाटील होते आणि हर्षवर्धन पाटील असताना त्यांनी रोजगार निर्मिती ही बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने केलेली आहे। कारण त्यांनी त्यांच्या काळामध्ये विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब, त्यांचं जे संपर्क होता कॅबिनेट मंत्री असताना, राज्याचे विविध मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी काम केलं आणि काम करत असताना त्यांनी नव्यानं नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली आणि त्या कारखान्याची निर्मिती केल्यामुळे तेथील संबंधित शेतकऱ्यांना तर फायदा झालाच आणि त्यामध्ये त्या शेतकऱ्यांची मुलं हे त्या कारखान्यामध्ये नोकरीला लागली आणि नोकरीला लागल्यामुळे त्यांच्याकडून बेरोजगारी बऱ्यापैकी त्या भागामध्ये हटली। तसेच त्यांनी शिक्षण संस्था काढल्या, त्या पूर्वीच्या त्यांच्या शिक्षण संस्था कैलासवासी शंकरभाऊ पाटील साहेबांनी सुद्धा शिक्षण संस्था काढल्या होत्या। यांनी सुद्धा SB पाटील नावाचं शैक्षणिक संकुलन उभारलं। नंतरच्या काळामध्ये जुन्या कर्मवीर शंकरराव बाजीराव पाटील सहकार साखर कारखान्याची भाऊंनी निर्मिती केली आणि भाऊंचा वारसा घेऊनच हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने रोजगार उपलब्ध करून दिला। रोजगार मंत्री असताना, पणन मंत्री असताना या इंदापूर तालुक्यामधील काही गावोगावी तुम्ही जर गेला तर मला ज्ञात आहे आणि माहिती आहे की बऱ्याच ठिकाणचे लोक पणनमध्ये सुद्धा कामाला आहेत। रोजगार हमीच्या माध्यमातून तिथं बऱ्याच लोकांना रोजगार मिळालेला आहे, कारखान्याच्या माध्यमातून रोजगार मिळालेला आहे, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून रोजगार मिळालेला आहे। आणि विरोधकांचा काही असा पण आरोप होतो की बाबा त्यांनी कारखान्यातील कामगारांना 2-2, 3-3 महिने पगार दिला नाही। परंतु त्याला माझं असं मत आहे की पगार जरी दिला नसला, 2 महिन्यांनी का होईना, 3 महिन्यांनी का होईना, पण पगार होतोय, त्यांचा संसार चालतोय, त्यांचा प्रपंच चालतोय। आणि सध्याच्या आमदारांनी काय दिलं 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये? लय तरुणांना फार आशा होती की आता मामा काहीतरी करतील, मामा काहीतरी करतील। तर मामांनी काय केलं? मामांनी फक्त जुमला, दिशाभूल, कोणत्याही प्रकारचा रोजगार आणला नाही। मला वाटतं इंडियन ऑइलच्या पंपाच्या लासुर्ण्यामध्ये एक इंडियन ऑइलचा पंप आहे त्यांचा, त्याच्या पलीकडे तर रोजगार कुणालाही मिळाला नाही। आणि मामांनी फक्त दिशाभूल केली, काही मोजक्या लोकांना हाताशी धरलं आणि 10 वर्ष तालुक्याची सत्ता मदासारखी चाकली, तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही। म्हणून आता पुन्हा एकदा तरुणांनी मोठ बांधली इंदापूर तालुक्यातल्या की काही झालं तर पुन्हा एकदा दगडापेक्षा इट मऊ बरी, म्हणून पुन्हा एकदा तरुण, बेरोजगार तरुण, आज तुम्ही गावोगावी लोकांच्या बाईट घ्या, चर्चा करा, विचारा, अहो हा तरुण एज्युकेटेड आहे, कोण सिव्हिल इंजिनियर आहे, कोण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे। आणि अशा प्रकारे इतके बेरोजगार वाढलेले आहेत, ते 2-2, 2.5 GB पर डे डाटा त्यांचा वाया जातोय। याचं काय होईल, त्याचं काय होईल? तरुण विचित्र अवस्थेमध्ये आहे। 24 ते 36 वर्षाच्या तरुणामध्ये तर एवढी भयान अवस्था आहे प्रामुख्यानं की ते सध्याच्या स्थितीमध्ये त्यांचं लग्न होणं सुद्धा मुश्किल आहे। त्यामुळे प्रमुख प्रश्न हा तरुणांचा बेरोजगारी हटाव आणि बेरोजगार हटली पाहिजे, हाच आमचा पहिला प्रश्न आहे। आणि ह्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी एक अभ्यासू व्यक्तिमत्व, सुसंस्कृत व्यक्तिमत्व, कुणाला काय बोलावं ह्याची जाण असलेलं व्यक्तिमत्व हे म्हणजे हर्षवर्धनजी पाटील साहेब आहेत। आणि निश्चितच ते सर्वांना, तरुणांना न्याय देतील अशी पुन्हा एकदा तरुणांची आशा आणि खात्री पटलेली आहे। तुम्ही बघितलं तर आमच्या परिसरामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे, वेगळ्या वेगळ्या तालुक्यातून लोक आणून त्यांनी भरलेली आहेत। आणि ज्या ठिकाणी लोकांची जी कारखान्याची कॅपॅसिटी नसती अशा ठिकाणी सुद्धा माझे 4 घे, तुझे 2 घे, ह्याचे 2 घे, आणि अशा प्रकारे त्यांनी चुकीच्या पद्धतीने कारखान्याची सुद्धा वाट लावलेली आहे। आणि 26,000 सभासदांचा प्रपंच आज रोजी धोक्यात आलेला आहे। त्यामुळे हा सर्व मतदार सभासद हाच मतदार आहे आणि हाच मतदार येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही।
पवार साहेबांनी पवार साहेबांच्या पक्षामध्ये हर्षवर्धन पाटलांनी प्रवेश केलेला आहे. तुतारी चिन्ह हातात घेतले. पवार साहेबांच्या या पक्षाचा आणि तुतारी चिन्हाचा हर्षवर्धन भाऊंना काय फायदा होईल? नाही, 100%च त्यांचा फायदा होणार आहे. कारण निश्चितपणाने हर्षवर्धन पाटील साहेबांचं मतदानचं एक पाकिट होतं आणि शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मतदानाचं एक पाकिट आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांना 1962 पासून इंदापूर तालुक्यातील जनता ओळखती. कैलासवासी कर्मवीर भाऊराव पाटील आणि कैलासवासी शंकरराव बाजीराव पाटील साहेब आणि त्यांचे काही संबंध होते पूर्ण तालुक्याला ज्ञात आहेत. आणि भाऊंच्या माध्यमातून पवार साहेबांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे हा विकास सर्वांना माहिती आहे. आता मी बोलण्याचा विषय असा आहे की पवार साहेबांनी शाश्वत विकास केला. शाश्वत विकास म्हणजे काय? तरुणांना रोजगार आणि रोजगाराच्या माध्यमातून बेरोजगारी हटवणं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये समृद्धी आणण्याचं काम पवार साहेबांनी केलेलं आहे. पवार साहेबांचा मतदार आणि हर्षवर्धन पाटीलचा मतदार एकत्र झालेला आहे आणि भरणे मामा यांच्या मतामध्ये डिवायडेशन झालेलं आहे. काही तरुण बेरोजगार तरुण हे प्रवीण मानेंच्या मागे आहेत, तर काही लोक भरणेंच्या मागे आहेत. त्यांच्या मतामध्ये दुफळी निर्माण झालेली आहे आणि निश्चितच इंदापूरच्या मतदानामध्ये डिवायडेशन झाल्यामुळे शरद पवार साहेबांचा मतदार, शरद पवार साहेबांचे विचार, हर्षवर्धन पाटील साहेबांचे मतदार आणि हर्षवर्धन पाटील साहेबांचे विचार ह्याचा एकोपा झाल्याने इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील साहेब हे 100% विजय. जी9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, इंदापूर.